कल्पना करा, आकाशात ढगांच्या खूप वर एक निळ्या रंगाचा पुतळा शांतपणे तरंगताना दिसतोय. तुम्हाला हे काय असं वाटतंय? तुमचा फर्स्ट थॉट लगेच कमेंटमध्ये टाईप करा. आणि आता खरं काय प्रकरण आहे त्यासाठी रील शेवटपर्यंत पहा. अलीकडेच 4 ॲस्ट्रोनॉट चंद्राभोवती फेरी मारून 10 दिवसांच्या स्पेस मिशनवरून परतले आणि त्याचवेळी आणखी एक इंटरेस्टिंग रिसर्च समोर आला. कॅनडामध्ये एक असा प्रयोग करण्यात आला होता ज्यामध्ये कपड्यांच्या दुकानात दिसणारा मॅनिक्विन सारखाच पण एक खूप हलका पुतळा बलूनच्या मदतीनं थेट 33 किलोमीटर उंचीवर पाठवण्यात आला, जो खास हलक्या कार्बन फायबर फ्रेमवर तयार करण्यात आला आणि त्यावर सिल्क सारखं हलकंसं कापडही पांघरण्यात आलं, जे वर गेल्यावर वाऱ्याबरोबर हलत होतं आणि त्यामुळे तो पुतळा जणू जिवंत असल्यासारखा किंवा एखाद्या भूतासारखा आकाशात शांतपणे तरंगताना दिसला. स्पेस साधारण 100 किलोमीटरपासून सुरू होतं, त्यामुळे हा स्पेसच्या जवळ जाण्याचा प्रयोग होता. या प्रोजेक्टचं नाव आहे डॉरथी प्रोजेक्ट. तसा हा नोव्हेंबरमध्ये केला गेला, पण त्याचं फुटेज जे आहे ते आत्ता बाहेर आलं आणि व्हायरल झालं. या बलूनमध्ये GPS कॅमेराजही लावले होते, त्यामुळे त्याचा संपूर्ण प्रवास रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यातून समोर आलं की वर गेल्यावर दिसणारं दृश्य पूर्ण वेगळं असतं. आवाज नसतो, लोक नसतात, फक्त काळसर आकाश आणि खाली नाजूकशी पृथ्वी. आता हे सगळं का केलं गेलं? तर या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश होता खरा माणूस वर गेला तर ओव्हरव्ह्यू इफेक्ट समजून घेणं. 33 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर या पुतळ्याला तीव्र सूर्यप्रकाश, वारे आणि जवळपास 0 दाब अशा परिस्थितींचा सामना करावा लागला. सोबतच फॅशनचं भविष्य, पृथ्वीवरची मानवी उपस्थिती आणि पर्यावरण या सगळ्यांशी संबंधित एक प्रयोगात्मक आणि कलात्मक संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचंही म्हटलं जात आहे. पण हा फक्त व्हिज्युअल एक्सपेरिमेंट नाही आहे. अंतराळवीर जेव्हा स्पेसमधून पृथ्वी पाहतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन पूर्ण बदलतो असं म्हणतात. त्यांना ना बॉर्डर्स दिसतात ना इगो, फक्त एकच दिसतं, ती म्हणजे एका छोट्याशा नाजूकशा घरासारखी आपली पृथ्वी. मॅनिक्विन ही माणसासारखीच दिसणारी पण निर्जीव प्रतिकृती आहे. आपण वर गेलो तर काय वाटेल हे पाहण्यासाठीचा हा प्रयोग होता आणि म्हणूनच हा पुतळा वर पाठवला गेला होता. पण एक मात्र नक्की, वरून बॉर्डर्स दिसतच नाही आहेत, मग आपण खाली एवढं का भांडतोय? ही विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे का? तुम्हालाही असंच वाटत असेल तर रील नक्की शेअर करा आणि लगावतीला फॉलो करा.